नमस्कार शेतकरी बांधवांनो. पाणी सुरक्षेवरील आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणात सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा विषय संपूर्ण कृषी क्षेत्रासाठी अक्षरशः जीवनमरणाचा प्रश्न बनला आहे. जलव्यवस्थापन आणि विशेषतः दुष्काळावर मात करण्यासाठी आलेल्या एका अत्यंत प्रभावी उपायाची आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणात आपण नेमकी कशावर चर्चा करणार आहोत? थोडक्यात सांगायचं तर अल निनो आणि दुष्काळाचा धोका, जलतारा प्रकल्पाची ओळख आणि त्याची एकदम सोपी रचना, यासाठी मिळणारी सरकारी मदत आणि खर्च, आणि शेवटी आपल्या हक्काचं पाणी कसं मिळवायचं हे आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरू करूया. सगळ्यात आधी वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, अल निनो आणि दुष्काळाचा धोका, तसेच सर्वात वाईट परिस्थितीसाठी आपली तयारी. सध्या शेतकरी वर्गाची झोप उडवणारी जी सर्वात मोठी चिंता आहे त्याबद्दल आपण बोलूया. 2026 हे फक्त एखादं साधं वर्ष नाहीये बरं का, हे एक मोठं संकट घेऊन येऊ शकतं. 2026च्या अल निनोची शक्यता आणि दुष्काळाची मोठी भीती आतापासूनच कृषी क्षेत्रात निर्माण झाली आहे. याच धोक्याची दखल घेत प्रशासनानेही आतापासूनच अत्यंत तातडीने पूर्वतयारी सुरू केली आहे. आपल्या शेतीला या संकटाचा सर्वाधिक फटका बसू नये म्हणून युद्ध पातळीवर पावलं उचलली जात आहेत. आता प्रत्यक्ष शेतात होतं काय? जेव्हा अचानक मोठा पाऊस येतो आणि पाण्याचे लोंढे शेतात शिरतात, तेव्हा सगळ्यात आधी बांध फुटतात. कित्येक वर्षांपासून जपलेली आणि पिकांसाठी अत्यंत आवश्यक असलेली सुपीक काळी माती अक्षरशः पाण्यासोबत वाहून जाते. एवढंच नाही तर पाणी वाहून गेलं नाही तरी ते शेतात साचून राहतं, ज्याला आपण रान चिबळणे असं म्हणतो. यामुळे उभी पिके सडतात आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. हे सगळं कशामुळे होतं? तर पाण्याचं योग्य नियोजन नसल्यामुळे. आणि म्हणूनच आपला दुसरा भाग इथे सुरू होतो, जलतारा प्रकल्पाची ओळख. मघाशी आपण ज्या समस्या पाहिल्या त्यावर प्रशासनाने काढलेला सर्वात मोठा, प्रभावी आणि खऱ्या अर्थाने सिद्ध झालेला उपाय म्हणजे हा जलतारा प्रकल्प. हे बघा, हा काही आजवर न तपासलेला किंवा नवा प्रायोगिक उपाय नाही. जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प आधीच सुपरहिट ठरला आहे. तिथे जमिनीची पाणी पातळी कशी वाढली आणि पिकांना कसं जीवदान मिळालं याचे प्रत्यक्ष परिणाम सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत. थोडक्यात सांगायचं तर या प्रकल्पाची विश्वासार्हता 100% सिद्ध झाली आहे. आणि याच दणदणीत यशामुळे आता धाराशिव जिल्ह्यात या प्रकल्पाने अत्यंत व्यापक स्वरूप धारण केलंय. आकडा ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण प्रशासनाने धाराशिवमध्ये 1 लाख ते तब्बल 3 लाख जलतारा प्रकल्प उभारण्याचं एक विशाल उद्दिष्ट ठेवलंय. हो, बरोबर ऐकलत, तब्बल 3 लाख. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी विभाग आता थेट बांधावर आणि फील्डवर उतरला आहे. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, जलतारा प्रकल्पाची सोपी रचना. यातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या खड्ड्यामागचं नेमकं विज्ञान काय आहे. हा काही गुंतागुंतीचा विषय नाहीये, हे आपण थोडक्यात समजून घेऊया. भूम तालुक्यातील वालवड सामनगाव परिसराचे कृषी सहाय्यक शिवाजी गटकळ साहेबांनी हे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलंय. जिथे आपलं रान चिबडतं बरोबर तिथेच फक्त 2 बाय 2 मीटरचा आकाराचा आणि 1.8 मीटर खोल असा एक खड्डा खणायचा आहे आणि त्यानंतर तो संपूर्ण खड्डा दगडांनी गच्च भरून काढायचा आहे. झालं आहे की नाही एकदम सोपं? पण हा साधा दिसणारा खड्डा एकाच पावसाळ्यात लाखो लिटर पाणी थेट जमिनीच्या पोटात सुरक्षितपणे पोहोचवतो. यानंतर येतो आपला चौथा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, सरकारी मदत आणि खर्च. शेतकरी बांधवांसाठी सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे यासाठी नक्की कोण किती खर्च करणार. हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र शासन आणि कृषी विभाग हा खड्डा पूर्णपणे मोफत खोदून देणार आहेत. त्यासाठी 1 रुपयाही मोजावा लागणार नाही. मग शेतकऱ्याची जबाबदारी काय? तर खड्डा भरण्यासाठी लागणारे फक्त दगड गोळा करून द्यायचे. खुदाईचा सगळा खर्च शासन उचलतंय. ही खरंच एक मोठी आणि दिलासादायक बाब आहे. पण इथे साहजिकच एक शंका येते, एवढा मोठा खड्डा खणला तर आपली तेवढी सुपीक जमीन पडीक पडेल का? तर ही भीती पूर्णपणे चुकीची आहे. वास्तव असं आहे की एकदा तो खड्डा दगडांनी पूर्णपणे भरला की ती जागा अजिबात पडीक राहत नाही. उलट त्या दगडांनी भरलेल्या जागेवर नेहमीसारखीच अगदी बिनधास्त शेती करता येते. म्हणजे 1 इंचही जमीन वाया जात नाही आणि उलट जमिनीखाली पाण्याचा एक मोठा साठा तयार होतो. आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या 5व्या भागावर, आपल्या हक्काचे पाणी मिळवणे.
या साध्या वाटणाऱ्या रचनेचा दीर्घकालीन आणि सर्वात मोठा फायदा नक्की काय आहे, हाच या विश्लेषणाचा खरा गाभा आहे. कृषी सहाय्यक शिवाजी गटकळ साहेबांचा एक शब्द इथं खूप भावतो, आपल्या हक्काचं पाणी. बघा, उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची मोठी टंचाई असते तेव्हा धरणातल्या 2-4 TMC पाण्यासाठी मोठी ओढाताण आणि संघर्ष होतो. पण खऱ्या अर्थाने विचार केला तर पावसाच्या रूपाने आपल्या स्वतःच्या शेतात जे पाणी पडतं तेच आपलं खरं हक्काचं पाणी असतं. ते वाहून न जाऊ देता जलताऱ्याच्या माध्यमातून आपल्याच मातीत जिरवणं हीच तर खरी जलक्रांती आहे. आणि हेच यातून अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट होतं की दगडांनी भरलेला एक साधा खड्डा किती मोठा चमत्कार करू शकतो. याने जमिनीतील भूजल पातळी तर सुरक्षितपणे वाढतेच, पण सोबतच अतिवृष्टीत आपल्या अनमोल काळ्या मातीची धूप होण्यापासूनही संरक्षण मिळतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा भीषण दुष्काळाचं सावट येतं तेव्हा हेच जिरवलेलं पाणी आपल्या पिकांना नवसंजीवनी देण्यासाठी उपयोगी पडतं. थोडक्यात सांगायचं तर हे एक असं सुरक्षा कवच आहे जे आता प्रत्येक शेतासाठी आवश्यक बनलंय. तर या सर्व विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. भविष्यात हक्काचं पीक पदरात पाडून घेण्यासाठी आज आपण आपल्या शेताची कशी तयारी करणार आहोत? शासनाची ही मोफत योजना आता थेट आपल्या बांधावर आली आहे. दुष्काळाशी 2 हात करायचे असतील आणि स्वतःच्या शेतीचं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर या जलधारा प्रकल्पाचा स्वीकार करणं ही आता काळाची गरज आहे. या एकाच निर्णयावर आपली उद्याची समृद्धी अवलंबून आहे याचा नक्कीच गांभीर्याने विचार व्हावा.